सभेच्याच निवडणुका होणार असल्यामुळे तारखा काय लागतायत याचीच फक्त एक लोकांना उत्सुकता आहे। बाकी त्याआधी दिल्लीमध्ये आखाड्यात सगळे उतरलेले आहेत। एक आखाडा म्हटल्यावरती एकमेकांचे कपडे फाडणं, वस्त्रहरण करणं, चिखलफेक करणं, एकमेकाला लोळवण्याची आणि संपवण्याची भाषा करणं हे सुरू आहे। खरं म्हणजे आमच्या सगळ्यांचा राजकीय शत्रू जो देशाच्या लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आहे। आम्ही लोकसभेला सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला मागे रेटलं। इंडिया आघाडीनं एनडीएचा भारतीय जनता पक्षाचा पराभव केला। चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांवरती मोदींचं सरकार आहे। आम्ही त्यांचा पराभव केला। आम्ही एक असल्यामुळे दुर्दैवानं दिल्लीमध्ये ते चित्रात दिसत नाही। कारण काही असते, प्रत्येकाला दिल्लीची सत्ता हवी आहे, पण दिल्लीमध्ये सत्ता कोणाच्याच हाती नाही आहे। दिल्लीची सत्ता लोकशाही मार्गाने केजरीवाल यांचं सरकार जरी आलं असलं तरी दिल्लीची सत्ता ही लेफ्टनंट जनरलच्या हातामध्ये आहे, लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातामध्ये आहे, अमित शहाच्या हातामध्ये आहे आणि मोदींच्या आणि भाजपच्या हातामध्ये। पण तुमचे दोन मित्र वेगवेगळे लढतायत, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष। मी तेच तर तुम्हाला सांगतोय, मी आपल्याला तेच सांगतोय की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपापसातले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं होतं। मला आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी लोकसभेला एकत्र लढले, एकत्र प्रचार केला। आमच्या व्यासपीठावरती केजरीवाल आले, केजरीवालच्या व्यासपीठावरती काँग्रेस गेले। पण दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षानं केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा आणि तसा प्रचार करण्याचा जो एक प्रयत्न चालवलेला आहे त्याला शिवसेनेचं समर्थन नाही। आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहायला पाहिजे। टीका टिप्पणी होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो, पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला काँग्रेस पक्षानं देशद्रोही ठरवणं हे कोणालाही मान्य होणार नाही। काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले, पण पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली। आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपास होता तो फार्स चाललेला आहे। देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल, या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं। सातपुडा या बंगल्यावर एक बैठक झाली होती, त्या बैठकीत
त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली. त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे उपस्थित हे पुरावे समोर आलेले आहेत. हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो बदलला का? वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. सरकारकडे काय मागणी असेल तुमची? का सरकारकडे काय मागणी असेल? मी मगाशी सांगितलं ना, बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे. सुरेश धस यांनी घोषस्फोट केलाय, सांगितलंय वाल्मिक कराड याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं. धनंजय मुंडे हे आवडतपणेचं राजकारण करतायत. त्यांनी वाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे. बघा, आता ह्या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत. बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे. ही धुळफेक सुरू आहे. तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे. वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो तो धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे. बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू. सामनामधून तुम्ही आज सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने गळा काढत शेतकरी कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा आहे ना गळा आवडण्याचे उद्योग चालले. सरकारची फसवणूकच सुरू आहे ना. लाडकी बहीण असेल, कर्जमाफी असेल, तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघा ना, त्यात काय घोषणा आणि वचनं दिली आहेत. त्यात कर्जमाफीची वचन आहे ना आणि कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी शक्य नाही. म्हणजे तुम्ही लोकांना फसवलं. बोले आपका क्या भाई बोले. नाही, वांद्र्याचा मुंबईचा आदित्य जो कार्यक्रम होतोय, मुंबई महापालिका निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात, त्याच्यावरती मी नंतर बोलेन. दिल्लीतला विषय नाही, आप बोलिये. दादर रत्नागिरीची पॅसेंजर होती ती बंद करून आता तिच्या जागी दादर गोरखपूर पॅसेंजर सुरू केलेली आहे सरकारने. दादर रत्नागिरी पॅसेंजरला खूप पब्लिकची गर्दी असेल पण ती बंद करून आता गोरखपूर सुरू केली. बरोबर.